पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतली, त्याच्या उत्सवात आम्ही सर्व कार्यकर्ते, हे सर्व श्रेय आमच्या कार्यकर्त्याचं आहे। आणि महिला रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा कार्यकर्त्यांनी निवडून दिलं, मी त्यांचे सर्वांचे आभार मानते। आणि नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अमित शाह साहेब, गिरीश भाऊ, संजू भाऊ सावकारे यांनी महिलांसाठी एवढा प्रश्न घेतलं, मी त्यांचे सुद्धा आभार मानते। आणि रक्षाताईला तिसऱ्यांदा निवडून दिलं आणि मंत्रिपदावर झालं म्हणजे आमच्या महिलांसाठी मोठी बाब आहे। आणि संविधानामुळे रक्षाताई सुद्धा मंत्री झाल्या, आम्ही सुद्धा संविधानामुळेच आहे, तर जय संविधान। हा ऐतिहासिक क्षण आहे की आज आदरणीय मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते। तसेच आदरणीय रक्षाताई खडसे यांनाही मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निवड झाली, त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला। जय श्रीराम। जय श्रीराम। आज मोदी पार्ट 3 आपल्या देशामध्ये सुरू झाला आहे आणि रावेर मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार ज्यांनी 2,72,168 एवढ्या मतानं विजय संपादन करून हॅट्रिक केली आहे। एक शायरनं म्हटलं आहे, चमकना हो तो ऐसे चमको कि सामने वाले देखने वाले की आंखें धरी की धरी रह जाए। अशाच पद्धतीनं रक्षाताईंनी या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे। मी रक्षाताईंना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे की त्यांना मोदी पार्ट 3 मध्ये काम करण्याची एक शक्ती, काम करण्याची एक ताकद आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांना बहाल केली आहे। आज ताईंना पूर्ण देशभर आपलं नाव लौकिक करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे आणि आम्हाला निश्चित या विषयाची आशा आहे की ताई दिलेली जबाबदारी अजून पोर्टफोलिओ मिळायचा आहे, पण जे काही खातं मिळेल ताई आपलं नाव लौकिक पूर्ण देशभर करतील आणि महाराष्ट्रासह जो विकासाचा झंझावात या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2 टर्म दिलेला आहे, तो झंझावात यापुढे सतत सुरू राहील आणि महाराष्ट्रासह रावेर आणि जळगाव या आपल्या खानदेशातल्या बालेकिल्ल्यांना सुद्धा त्या पद्धतीनं संजीवनी देण्याचं काम ताईच्या हातून घडेल। मी ताईंना शुभेच्छा देतो आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय देवेंद्रजी आणि सर्व टीमला या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यावर दिलेली आहे आणि ती जबाबदारी निश्चितपणानं त्या पेलतील। आणि आता आपल्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी वाढली आहे, कारण ताई मंत्री झाल्यानंतर आपली जबाबदारी या ठिकाणी वाढते आणि आम्ही लोकांच्या अपेक्षेला खरं उतरू आणि येणाऱ्या पूर्ण काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं नावलौकिक या जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पुढे करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करेल। मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि वरणगाव शहर भारतीय जनता पार्टीतर्फे आज आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव मिठाई खाऊ घालून आणि फटाक्याची आतिषबाजी करून आणि बुंदी देऊन या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे। याचप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी जी एकी दाखवली आहे तीच येणाऱ्या काळामध्ये आपण दाखवू आणि भारतीय जनता पार्टीचं नाव परिसरात बुलंद करू। जय हिंद। आज खऱ्या अर्थाने वरणगावमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दसरा आणि दिवाळी साजरी करत आहेत। त्याला कारण आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतात आहेत आणि पंतप्रधान शपथ घेत आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या रक्षाताईवर विश्वास ठेवून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, नड्डाजी साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा गिरीश भाऊ महाजन असतील, यांनी आमच्या ताईवर विश्वास ठेवून जो तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीचं रावेर मतदारसंघातनं, त्या मतदारसंघातनं आमच्या ताईला जवळपास 3.25 लाखाच्या मताने आमच्या ताई निवडून आल्यात। सर्वप्रथम मी संपूर्ण कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे तसेच संपूर्ण मतदारांचा आभार मानतो की त्यांनी अथक परिश्रम करून, सर्व कार्यकर्त्यांनी आता अपार परिश्रम करून आणि रक्षाताईंना 3.25 लाखाची लीड मिळवून दिली आणि त्याचप्रमाणे जनतेने सुद्धा
सगळ्यात जास्त विश्वास दाखवून रक्षाताईंवर विश्वास ठेवून त्यांनी भरघोस मतांनी रक्षाताईंना निवडून दिलं आणि त्याचप्रमाणे आज केंद्रामध्ये रक्षाताई खडसे या केंद्रीय मंत्रीपद आहे. त्यांचं मी सगळ्यात प्रथम त्यांना अभिनंदन करतो रक्षाताईंचं, की त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की रक्षाताई आपण असेच काम करत राहा आणि केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये नाव कसं लौकिक करता येईल निश्चित याचा प्रयत्न राहील. धन्यवाद. आपल्या हिंदुस्थानाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे. देशातील 140 करोड लोकसंख्या असलेल्या देशातील प्रत्येक शोषित, वंचित, पीडित, श्रीमंत, गरीब सर्व लोकांनी आदरणीय मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची या ठिकाणी शपथ घेतली होती, ती आज पूर्ण करत आहे. त्याचबरोबर ज्या वावड्या उठवल्या होत्या आदरणीय मोदी साहेबांच्याबद्दल की संविधान बदलून टाकतील, या देशाचं कॉन्स्टिट्यूशन बदलून टाकतील, पण मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं भाषण सुरू करण्याच्या अगोदर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाच्या प्रतीचं पहिले सर्वप्रथम त्यांनी नमन केलं, त्यांचं पूजन केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांची या ठिकाणी भाषणाला सुरुवात केली. म्हणून या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब हे तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार या सुद्धा या ठिकाणी तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार झाल्या. या मतदारसंघातील शोषित, वंचित, पीडित, गोरगरीब सर्व जाती धर्मांच्या लोकांनी आदरणीय रक्षाताई यांना भरभरून मतदान दिलं आणि त्याचा विश्वास ठेवून या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी आदरणीय रक्षाताईंना केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करून त्यांना काम करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्याचा खूप आनंद या ठिकाणी आम्हाला होत आहे आणि त्या आनंदापोटी आम्ही या ठिकाणी बुंदी वाटलेली आहे. या बुंदीच्या माध्यमातून मागील काळामध्ये भरपूर गोष्टी या ठिकाणी पेरण्यात आल्या होत्या. मी त्यांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आमच्याकडे बुंदी अजून शिल्लक आहे आणि चांगल्या प्रमाणात आहे. तुम्हाला जर बुंदी खायची असेल तर आमच्याशी संपर्कात साधायचा आहे. आमची बुंदी संपलेली नाही आणि संपणार नाही. आणि त्याचबरोबर आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या विरुद्ध ज्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या, ज्या धनशक्तीचा वापर केला होता, ज्या या ठिकाणी रक्षाताईंना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं, त्या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व त्या विरोधकांना एक इशारा देणार आहे. या ठिकाणी मी एक शेर म्हणणार आहे, कुछ खास है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दोरे जवा हमारा. म्हणून या ठिकाणी मी परतच्या मोदी साहेबांच्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि आदरणीय रक्षाताईंचं सुद्धा या ठिकाणी पूर्ण वरणगाव वासियांच्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या माध्यमातून मी अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. भारत माता की जय. राष्ट्र आज तिसऱ्यांदा हिंदुस्थानाचे कट्टर हिंदुत्ववादी घोषित असलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेतली आहे आणि हिंदुस्थानाला नवीन चालना देण्यासाठी आता पुन्हा ते सज्ज झालेले आहे. तरी त्यांना येणाऱ्या नवीन कार्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि रक्षाताई यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना पण आमच्याकडून मनपूर्वक वरणगाव भारतीय जनता पार्टीकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि रक्षाताईंचं काम आता परमेश्वराच्या प्रार्थना करतो की रक्षाताईंनी वरणगावाचे जे कामं रखडलेले आहे ते लवकर मार्गी लावावे आणि वरणगावला थोडा चांगला चालना भेटली पाहिजे, यासाठी मदत करावी हीच रक्षाताईंना आमची अपेक्षा राहील.